जय श्रीराम. श्रीराम विजय ग्रंथातील अध्याय 9 अयोध्याकांड. श्री राम निघाले वनवासाला. कथा पाहणार आहोत. रामाच्या लग्नाला कैकेयीचा भाव म्हणजे भरत शत्रुघ्नाचा मामा संग्रामजीत मिथिलेत आला होता. तो दशरथाबरोबर अयोध्येला आला. त्याने घरी जाताना भरत शत्रुघ्नांना बरोबर नेले. दशरथाने 1 महिन्याने त्यांना परत पाठवण्यास सांगितले. राम आणि लक्ष्मण राज्यकारभाराचे ज्ञान मिळवण्यात दंग झाले होते. एके दिवशी दशरथ राजा आपले मुख आरशात पाहत असता त्याला आपले केस पांढरे होऊ लागले असे दिसून आले. तेव्हा त्यांनी मनात ठरवले की आता रामाला युवराज्याभिषेक करावा. त्याने आपला विचार वशिष्ठ कुलगुरू आणि आपल्या अष्टप्रधानांना सांगितला. तो विचार सर्वांना पसंत पडला. वशिष्ठांनी सुमुहूर्त पाहून पुष्य नक्षत्रावर रामाला राज्यावर बसवण्याचे ठरवले. ही वार्ता ऐकून राजवाड्यातील सर्वांना नगरवासियांना खूप आनंद झाला. राज्याभिषेकाच्या तयारीला सुरुवात झाली. होमशाळेत अभिषेकचे साहित्य जमा झाले. 7 समुद्राच्या पाण्याने भरलेल्या सुवर्ण कुंभ आले. त्या उत्सवाची निमंत्रणे गेल्यावर देशोदेशीचे राजे आपला कारभार घेऊन आले. राज्यमार्गावर कुंकुम केशराचे सडे टाकले होते. प्रत्येकाने आपले घर सुशोभित केले होते. गुड्या, तोरणे, ध्वज, पताका यांनी नगर सौंदर्यात भर टाकली होती. दशरथ राजाने रामाला एकांतात बोलवून आपला हेतू कळविला. तेव्हा रामाने पितेचे वचन मान्य करून दशरथाला नमस्कार केला. त्यावेळी लक्ष्मण म्हणाला, मी निरंतर राम सेवा करीन. ते ऐकून दशरथास आनंद झाला. दशरथाच्या सर्व राण्या आनंदित होत्या. सर्व स्त्रिया उंच वस्त्रे दागदागिन्यांनी नटल्या होत्या. अभिषेक पाहण्यासाठी सागराच्या लाटेप्रमाणे जनसमुदाय जमला होता. मंथरा घुसत पुसत कैकेयीस म्हणाली, राणी साहेब, तुम्ही अगदी भोळ्या दिसता. तुम्ही खरंच अभाग्य आहात. तुमचे नशीब उलटलेले दिसते. तुमची मुले भरत शत्रुघ्न यांना मामाच्या घरी पाठवून देऊन दशरथाने रामाला राज्याभिषेक करून त्याला आपले राज्य देत आहेत. राम राजावर बसला की तुम्हाला दास्यत्व करावयास लावतील. तेव्हा वेळी सावध व्हा. कैकेयीची बुद्धी पलटली. ती मंथराला म्हणाली, प्रिय सखे, तुझे म्हणणे खरे आहे. मग आता याला काय उपाय करायला पाहिजे ते सांग. मंथरा म्हणाली, याला एक तोड आहे. राजाने पूर्वी तुम्हाला 2 वर दिले आहेत, ते मागून घ्या. एका वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षे वनवासाला पाठवा. हे मागावे. नित्याप्रमाणे दशरथ राजा कैकेयीच्या महालात आला. तो कैकेयी रडत कोपऱ्यात बसलेली त्याने पाहिली. तो तिच्या जवळ गेला आणि तिला उठवून लागला. तिने राजाचे हात झिडकारले. तेव्हा राजा म्हणाला, प्रिय, तू का रुचलीस? या उत्सव प्रसंगी तुझा कोणी अपमान केला काय? त्याबरोबर ती रडत म्हणाली, तुम्ही रामाला राज्य देऊन माझ्या भरताला वनवासी करता की काय? दशरथ राजा म्हणाला, असे तू का म्हणतेस? राम तसा, भरत ही माझा मुलगा आहे. त्याला काय पाहिजे ते दे. आता रामाच्या अभिषेकला व्यत्यय आणू नकोस. तू हवे ते माग, मी तुझी इच्छा पूर्ण करीन. कैकेयी म्हणाली, तुम्ही सत्यवचनी आहात हे मी जाणते, म्हणून मी मागते. मला स्वर्गात दिलेले 2 वर आता द्या. राजा म्हणाला, मोठ्या आनंदाने मी तुला ते देतो. तेव्हा कैकेयी म्हणाली, एका वराने भरताला अयोध्येच्या गादीवर बसवा आणि दुसऱ्या वराने 14 वर्ष रामाला वनवासाला पाठवा. कैकेयीचे कठोर मागणे ऐकताच दशरथाच्या अंगावर वीज पडण्या इतके दुःख झाले. त्याने कैकेयीचे पाय धरले आणि ती केविलवाने म्हणाला, कैकेयी, इतकी निष्ठुर होऊ नकोस. तुझ्या भरताला मी राज्य देतो, पण माझा तुझ्या सर्वांचा लाडका रामाला वनवासाला पाठवू नकोस. एवढी भिक्षा तुम्हाला घाल. पण ती म्हणाली, तुमच्या पूर्वजांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्राण देण्याशी मागे पुढे पाहिले नाही. पण तुम्ही आज सूर्यकुलाला कलंक लावित आहात. मी जे मागितले तेच मला पाहिजे. कैकेयीचे बोलणे ऐकताच दशरथ राजा चक्कर येऊन धडकन जमिनीवर पडला. प्रतकाळी सुमंत प्रधान राजाला भेटावयास कैकेयीच्या महालात आला आणि हात जोडून राजाला म्हणाला, राम राज्याभिषेकची सर्व तयारी झाली. वशिष्ठ, गुरु, अर्जुन तुमची वाट पाहत आहेत, तरी आपण लवकर चला. पण दशरथ राजाने त्याला काही उत्तर दिले नाही. आपली खाली घातलेली मान वरही उचलली नाही. तेव्हा कैकेयी सुमंत म्हणाली, राजे असे खिन्न का? तेव्हा राजा स्फुंदत म्हणाला, बा सुमंता, माझा मरणकाळ जवळ आला आहे. यासाठी रामाला इकडे घेऊन या आणि ही बातमी तोपर्यंत कोणाजवळ बोलू नका. सुमंत
तिथून श्रीरामाकडे गेला. तो म्हणाला, आपणास दशरथ राजांनी कैकेयीच्या महालात बोलवले आहे. रामचंद्र पितृआज्ञा वंद्य मानून सुमंताबरोबर दशरथ राजाकडे जाण्यास निघाला. श्री रामविजय ग्रंथातील 9वा अध्याय इथं पूर्ण होत आहे. जय